विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आपल्या सोबत आहेत। सर, काल शेतकऱ्यांना जी मदत जाहीर केली त्यावर तुम्ही समाधानी आहात का? बिलकुल नाही। ही मदत तोकडी आहे आणि ही मदत जी जाहीर झाली खोटे आकडे सरकार जाहीर करतं। प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत 3.5 पावणे 4 हजार कोटी रुपये ज्याची घोषणा 10,000 कोटी यांनी केली होती ती मागच्या वर्षीची। या वर्षीचा तर अजून एक खडको सुद्धा आलेला नाही आणि मला वाटत नाही आता त्यांनी जाहीर केलं कुठं त्याचे प्रोव्हिजन कुठे आहे? प्रोव्हिजन पुरवणी मागण्यात व्हायला पाहिजे होतं। आता प्रोव्हिजन कुठे त्याचा अर्थ 1 रुपया मिळणार नाहीये। कर्जमाफीची जे वंचित राहिलेले होते शेतकरी त्यांना कर्जमाफीची घोषणा केली, धानाला बोनस, तुमचीच मागणी होती ही सगळी। तुम्ही 3-4 दिवस इथे आंदोलन केलं होतं विरोधकांनी। हो दिला ना, 5,000 रुपये वाढवला, फक्त 5,000 वाढवला। आमची मागणी किती होती? आमची मागणी एकरी 5,000 ते हेक्टरी 5,000 वाढवलं, फार मोठं नाही आहे। 20,000 नाही, आमचं 25,000 30,000 मागणी होती, त्यांनी 5,000च वाढवलेला आहे। त्यामुळे फार मोठी नाही, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे आणि तेही ज्यावेळेस शेतकऱ्यांना मिळेल त्यावेळेस खरं आहे, तो पण काही खरं नाही। दाऊदच्या मुद्द्यावरून, कास्करांच्या मुद्द्यावरून तुम्ही आज सुद्धा विरोधक आक्रमक आहे? हो बिलकुल राहणार आम्ही। सभागृहात हा विषय होणार आहे, कारण एकीकडे हे लोक दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात मेजवान्या जोडतात, ते चालतं, आणि शिवसेनेचा एक शहर प्रमुख सलीम कुत्ताला भेटला तो गुन्हा आहे, आणि मग यांनी मेजवान्या जोडणे हा काय गुन्हा नाही का? हा पण गुन्हा आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।